नगर मनमाड महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून हा रस्ता महिनाभरात खुला होणार असल्याचं अहिल्यानगरचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितलंय। नगर मनमाड महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात आहे। राहता शहरातील रस्त्याचं कामही येत्या 1 महिन्यात पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी नागरिकांच्या सेवेसाठी खुले केले जाईल असा विश्वास भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलाय। राहता शहरातील नगर मनमाड महामार्गाची माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्षरित्या पाहणी करत कामाचा आढावा घेतला। ठेकेदार आणि अधिकाऱ्यांसमवेत गटर्स, डिव्हायडर तसेच रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या कामाची सविस्तर पाहणी करण्यात आली आहे। ग्रामीण रुग्णालयापासून शहराच्या हद्दीपर्यंत तसेच साकोरी फाटा ते मार्केट कमिटी परिसरापर्यंतच्या कामाचा आढावा घेतला। यावेळी नगराध्यक्ष स्वाधीन गाडेकर, नगरसेवक, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते। महामार्गाच्या कामात व्यापारी वर्गाला कोणताही त्रास होऊ नये यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। राहता नगरपंचायत हद्दीतील नगर मनमाड रस्त्याच्या कामाची पाहणी करताना सुजय विखे पाटील यांनी नागरिकांच्या सुविधेला प्राधान्य देत रस्त्याचं नियोजन करण्यात आल्याचं स्पष्ट केलंय। तर हा रस्ता सुरक्षित, सुबक आणि आधुनिक करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुधारणा केल्या जात असून पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचा मानस आहे। प्रारंभीच्या टप्प्यात रस्त्याच्या साईड लेवल्स जास्त उंच ठेवल्यामुळे परिसरातील दुकानं आणि व्यावसायिकांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती। ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्याच्या डिझाईनमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले। आता रस्त्याची उंची नियंत्रित ठेवून कोणत्याही व्यावसायिकाला नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे। बसस्थानक परिसरातील रस्ता नव्या डिझाईननुसार विकसित केला जात असून अनावश्यक उंची टाळून समतोल पातळी राखली जाते। यामुळे वाहतूक सुलभ होण्यासोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, राहता, अहिल्यानगर।